नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये. 20% वाढीव फरकाची बिले शालार्थमधून फॉरवर्ड करू नका, असे शिक्षण संचालकाचे निर्देश. अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यांना महत्त्वाच्या सूचना. निधी उपलब्धीनंतरच देयके सादर होणार. पुणे प्रतिनिधी. राज्यातील अंशतः अनुदानित शाळा आणि तुकड्यावरील शिक्षकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या 20% वाढीव फरकाच्या बिलाबाबत ऑगस्ट व सप्टेंबर 2025 शिक्षण संचालक कार्यालयाकडून महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षातील ही देयके असल्याने सद्यस्थितीत ती शालार्थ 2 प्रणालीतून फॉरवर्ड करू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025 या 2 महिन्याचा 20% वाढीव फरक शिक्षकांना मिळणे अद्याप बाकी आहे. या प्रक्रियेबाबत शिक्षण संचालक कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यावेळी ही देयके चालू आर्थिक वर्षातील असल्याने तांत्रिक कारणास्तव ती सध्या फॉरवर्ड करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. फेब्रुवारी-मार्चमध्ये कार्यवाहीची शक्यता. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात निधीच्या उपलब्धतेनुसार शिक्षण संचालक कार्यालयाकडून अधिकृत पत्र निर्गमित केले जाईल. त्यानंतरच ही देयके नियमित पर्यायातून सादर करता येतील. काही शाळांनी घाईने ही देयके शालार्थ प्रणालीतून फॉरवर्ड केल्याचे निदर्शनास आले असून तांत्रिक गुंतागुंत टाळण्यासाठी सध्या ही प्रक्रिया थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संघटना पाठपुरावा करणार. शिक्षकांच्या हक्काचा हा फरक लवकरात लवकर मिळावा यासाठी संघटना आग्रही आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात निधी उपलब्ध होताच ही देयके शाळांना मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून शासन स्तरावर नक्कीच प्रयत्न केले जातील, असा विश्वास खंडेराव जगदाळे यांनी व्यक्त केला आहे. या सूचनेमुळे संभ्रमात असलेल्या शाळा प्रशासनांना दिलासा मिळाला असून आता सर्वांचे लक्ष आगामी अर्थसंकल्पीय तरतुदीकडे आणि शिक्षण संचालकांच्या पत्राकडे लागले आहे.